नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये मनापासून खूप स्वागत आहे. गटारी ही खूपच जवळ आली आहे आणि त्यासाठी मी एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि फ्राईड चिकनची रेसिपी दाखवणार आहे. बाहेरून अगदी गोल्डन आणि क्रिस्पी तर आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी असं परफेक्ट कॉम्बिनेशन मी आज तुम्हाला फ्राईड चिकनचं घरी बनवणं अगदी सोपं आहे. त्यासाठी आपल्याला चिकनला काही खास मसाले आणि मॅरिनेशन देऊन त्याला छान फ्लेवर आणायचा आहे. त्यानंतर चिकनला एकदम क्रिस्पी कोटिंग देऊन गरमागरम फ्राय करणार आहोत. तर चिकन आवडणाऱ्या सगळ्यांनी ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आजच फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला असेच भेटत राहतील. चला तर मग सुरू करूया आजच्या या गटारी स्पेशल फ्राईड चिकनच्या रेसिपीला. तर आजची आपली रेसिपी आहे चिकन फ्राय. तर सर्वात आधी इथे चिकन मी घेतलेलं आहे. तर चिकन जे आहे ते तुम्हाला स्वच्छ करून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी बोनलेस आणि विथ बोन दोन्हीही पीसेस मी इथे घेतलेला आहे. विथ बोन जे पीसेस आहेत ते सुद्धा खायला खूपच छान लागतात. तर हवं तर तुम्ही इथे बोनलेस पीसेसची सुद्धा ही रेसिपी करू शकता. तर आता इथे चिकन जे आहे ते मी साफ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यात 1 मोठा चम्मच आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. 1 छोटा चम्मच मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर टाकलेली आहे तिखटपणासाठी. तुम्ही हवं तर लाल मसालासुद्धा टाकू शकता. इथे मी रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तुम्ही हवं तर आर्टिफिशियल कलर जो भेटतो तो सुद्धा तुम्ही यात टाकू शकता. आता यात 1 अंड्याचा जो सफेदवाला गर असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर 1 अंड्याचा फक्त सफेदवाला गर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हाताने हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने तुम्हाला चांगलं हे अंड्यासोबत मिक्स करायचं आहे. तर आता 1 मिनटापर्यंत आपल्याला हे चिकन जे आहे ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता चिकन जे आहे ते मस्तपैकी आता इथे मिक्स झालेलं आहे. तर हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याआधी इथे मी 1 चिमूटभर खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा जो आहे तो इथे टाकलेला आहे. तर ह्या सोड्यामुळे आपलं चिकन जे आहे ते आतून सॉफ्ट आणि ज्युसी राहतं. तर ही एक खूप महत्त्वाची टिप मी इथे सांगितलेली आहे. तुम्हाला चिकन जर आतून सॉफ्ट आणि ज्युसी ठेवायचं आहे तर चिमूटभर खायचा सोडा जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता हे झाकून ठेवून अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तासानंतर तुम्ही बघाल तर आपलं चिकन जे आहे ते मस्त मॅरिनेट झालेलं आहे. आता यामध्ये मी 2 मोठे चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तुम्ही हवं तर 1 चम्मच मैदा आणि 1 चम्मच कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकू शकता. तर आता कॉर्नफ्लॉवर टाकून चिकन जे आहे ते परत एकदा तुम्हाला हाताने मिक्स करायचं आहे. कॉर्नफ्लॉवरची कोटिंग इथे आपल्याला चिकनला आणायची आहे. तर कॉर्नफ्लॉवरमुळे चिकन जे आहे ते मस्त छान वरतून कुरकुरीत होतं आणि आतून सुद्धा आपलं चिकन जे आहे ते सॉफ्ट आणि ज्युसी बनतं. तर आता 1 मिनटं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन जे आहे ते आता फ्राय करण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर आता इथे कढईवरती मी तेल तापत ठेवलेलं होतं. तेल जे आहे ते छान तापल्याच्या नंतरच तुम्हाला यामध्ये चिकनचे पीसेस जे आहेत ते सोडायचे आहेत. तर आता तेल इथे तापलेलं आहे. तर एक एक करून चिकन जे आहे ते तुम्हाला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर तेलामध्ये घातल्यावरती ते आपल्याला अर्धा ते 1 मिनटं आपल्याला तसंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. चिकन जे आहे ते वरतून फ्राय झाल्यावरती मस्त कुरकुरीत होतं. तर आता इथे सगळं चिकन जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि 1 मिनटानंतरच तुम्हाला यामध्ये पळा टाकून छान मिक्स करायचं आहे. आणि आता चिकन जे आहे ते आपल्याला 1 मिनटापर्यंत छान असं सोनेरी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याचा रंग चढेपर्यंत तुम्हाला चिकन जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपलं चिकन जे आहे ते मस्तपैकी फ्राय होत आहे. यामध्ये मी थोडासा कढीपत्त्याची पानं जे आहेत ते 7 ते 8 कढीपत्त्याची पानं जे आहेत ते तुम्हाला टाकायची आहेत. कढीपत्त्यामुळे चिकन फ्रायला खूप छान टेस्ट येते. तेलामध्येच तुम्हाला हे कढीपत्त्याची पानं जे आहेत ते सोडायची आहेत. तर आता आपलं चिकन जे आहे ते मस्तपैकी फ्राय होत आहे. तुम्ही बघू शकता कलर जो आहे तो चिकनला मस्त आपला लाल मिरची पावडर आपण टाकली आहे. आर्टिफिशियल कोणताही कलर वापरलेला नाही आहे. तर इथे आपलं चिकन जे आहे ते छानपैकी फ्राय झालेलं आहे.
वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम छान ज्युसी आणि सॉफ्ट हे चिकन फ्राय बनतं. गटारी अमावस्या जवळ आलेली आहे, तर त्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर गटारीसाठी ही स्पेशल रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमची फ्राईड चिकनची रेसिपी कशी झाली. तर आता बघता बघता आपलं चिकन जे आहे ते मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन जे आहे ते छान मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. तर आता सगळं बाकीचं चिकनसुद्धा मी इथे फ्राय करून घेणार आहे. तर आता दुसरी बॅचसुद्धा मी इथे चिकनची मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. तर रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बाहेरचं चिकन फ्राय आणण्यापेक्षा घरच्या घरीच साहित्याने आपण अशापैकी चिकन फ्रायची रेसिपी घरीच करू शकता. तर आपलं चिकनसुद्धा मस्त फ्राय झालेलं आहे. तर तुम्ही बघा आता आतूनसुद्धा वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी झालेलं आहे. मी एक पीस तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते. आतपर्यंत एकदम चिकन जे आहे ते छानपैकी शिजलेलं आहे, अजिबात कच्चं राहत नाही आणि तुम्हाला हे घरच्या घरीच ही रेसिपी जी आहे ती एन्जॉय करू शकाल. तर पुदिना धनियाची चटणीसोबत तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता. टोमॅटो सॉससुद्धा सोबत ही रेसिपी खाऊ शकता. आता आपलं चिकन फ्राय जे आहे ते रेडी झालेलं आहे. मी मस्तपैकी प्लेटिंग करून घेतलेलं आहे. तर मंडळी नक्की ही रेसिपी करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजच चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. भेटूया अशाच एका पुन्हा एकदा इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.